भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान कोणते आहेत? पद्म पुरस्कार नक्की कोणाला, कसे व का दिले जातात? एका वर्षात जास्तीत जास्त किती पुरस्कार देता येतात? 2026चे पद्म पुरस्काराचे मानकरी कोण कोण आहेत? महाराष्ट्रातले किती व कोणत्या व्यक्तींना पद्म पुरस्कार भेटले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे MPSC या सर्व पुरस्कारांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारते? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. नमस्कार ॲस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. पद्म पुरस्कार 2026 सगळी लिस्ट आपण आज पाहणार आहोत. याच्यामध्ये हिस्ट्रीच्या नंतर कोणते पुरस्कार कोणत्या व्यक्तींना भेटलेले आहेत, त्यांचं क्षेत्र कोणतं, अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक PYQ पाहून घेऊ. राज्यसेवा पूर्व 2024ला पडलेला आहे हा. याच्यामध्ये विचारलं होतं, योग्य कथने ओळखा पद्म पुरस्कार 2024. बघा, रिसेंटचाच प्रश्न होता. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत, हे स्टेटमेंट बरोबर होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले गेले, हे चुकीचं होतं. या ठिकाणी 5 पाहिजे होतं, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बी जर का आपण कट केलं तर ऑप्शन 3 डायरेक्टली उत्तर येतं. सी ऑप्शन पाहू, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ठीक आहे, हे स्टेटमेंटही बरोबर आहे. ए आणि सी बरोबर, आपलं ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे पद्म पुरस्कारांवरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पद्म पुरस्कार करताना तुम्हाला ते टोटल किती पद्मविभूषण आहेत, पद्मभूषण किती आहेत आणि पद्मश्री किती आहेत हे आकडे, त्याच्यानंतर महिला किती आहेत, नॉन रेसिडेंट इंडियन किती आहेत, ठीक आहे, अशा प्रकारे सगळी माहिती तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. बघा, पुरस्काराचे स्वरूप आणि महत्त्व आपण पाहूया आता. डेफिनेशन काय आहे? भारतरत्नसोबतच पद्म पुरस्कार हे देशाचे प्रमुख पुरस्कार आहेत. सार्वजनिक सेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस आणि मानवी प्रयत्न ह्युमन एंडेवर या सर्व क्षेत्रांमधील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. याचा उद्देश काय आहे? हे पुरस्कार केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाहीत, तर कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यासाठी आहेत. पुन्हा पाहूया ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्ट्री काय आहे पद्म पुरस्कारांची. पद्म पुरस्कारांची स्थापना, सुरुवातीला 2 नागरी पुरस्कार तयार केले गेले. त्याच्यामध्ये पहिला भारतरत्न, जो की सर्वोच्च नागरी सन्मान, हायेस्ट सिव्हिलियन ऑनर आहे. त्याच्यानंतर पद्मविभूषण, ज्याचे 3 वर्ग होते, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग. त्याच्यानंतर एक पुढच्याच वर्षी याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. पद्मविभूषणच्या 3 वर्गांचे नामकरण खालीलप्रमाणे करण्यात आले, म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. अशा प्रकारे ही हिस्ट्री आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुरस्कारांची श्रेणी कशा प्रकारे आहे. सर्वोच्च पुरस्कार तर आपल्याला माहिती आहे की भारतरत्न आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पद्मविभूषण, पद्मविभूषण नंतर पद्मभूषण आणि पद्मश्री. अशा प्रकारे ह्याचा सिक्वेन्स आहे. पद्मविभूषण हा असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. भारतरत्नानंतरचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मभूषण हा उच्च श्रेणीच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी. पुढे जाऊया, बघूया आता पात्रता आणि कार्यक्षेत्र. कोण व्यक्ती ह्यासाठी पात्र आहेत किंवा व्याप्ती काय आहे ह्या पुरस्कारांची, यातून हे कळेल आपल्याला. सर्वसमावेशकता म्हणजेच वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग म्हणजेच रेस, ऑक्युपेशन, पोझिशन आणि सेक्स यांचा विचार न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. ठीक आहे. विविध क्षेत्रे, कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, नागरी इत्यादी सर्व सेवांमधली, क्रीडा, सर्व सेवांमधल्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर ह्याची जागतिक व्याप्तीसुद्धा आहे, म्हणजेच भारतीय नागरिकांसोबतच परदेशी नागरिकांना देखील पद्म पुरस्कार दिले जातात, जे की नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया असतील, PIOs असतील, OCIs असतील, हे देखील यासाठी पात्र आहेत. पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आणि ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता पाहूया आपण निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते किंवा कोणाला द्यायचा कोणाला नाही, कसं प्रकारे ठरवलं जातं. यासाठी एक समिती असते आणि दरवर्षी पंतप्रधानांकडून पद्म पुरस्कार समिती नेमली जाते. कोण नेमतं? पंतप्रधान. त्याच्यानंतर समितीची रचना, अध्यक्ष कोण असतात? तर कॅबिनेट सचिव, कॅबिनेट सेक्रेटरी या समितीचे अध्यक्ष असतात. सदस्यांमध्ये पाहिलं तर गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 प्रतिष्ठित व्यक्ती. त्यानंतर मंजुरीसाठी शिफारसी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवल्या जातात आणि प्रदान कोण करतं? तर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया. काही महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत, जसं की संख्या मर्यादा. एका वर्षात एकूण पुरस्कारांची संख्या पद्म पुरस्कारांची किती आहे? 120 पेक्षा जास्त असू शकत नाही, मरणोत्तर आणि परदेशी येणारा यांना वगळून. त्याच्यानंतर मरणोत्तर, जे काही आपण म्हणतो पोस्ट्युमस, साधारणपणे हे पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत, परंतु
अत्यंत दुर्मिळ आणि पात्र अपवाद वगळता, ठीक आहे, म्हणजे दुर्मिळ आणि पात्र अशा प्रकारचे काही व्यक्ती असतील तर त्यांना दिला जातो. त्याच्यानंतर कालावधी, टाईम गॅप, उच्च श्रेणीचा पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी मागील पद्म पुरस्कारापासून किमान 5 वर्षांचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पद्मश्री भेटला असेल आणि त्याला पद्मविभूषणसाठी नॉमिनेशन करायचं असेल किंवा भेटायचं असेल तर त्यासाठी ॲटलिस्ट 5 वर्षांचं अंतर दोन्ही पुरस्कारांमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्यातून काय सिद्ध होतं की ते 5 वर्ष त्याचं ते काम कंटिन्यू सुरू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वितरण समारंभ आणि सन्मानचिन्ह, म्हणजे घोषणा कधी केली जाते? दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला ह्याची घोषणा केली जाते. आणि समारंभ साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातो. आणि पुरस्काराचं स्वरूप काय असतं? तर एक सनद प्रमाणपत्र दिलं जातं, एक पदक मेडलियन दिलं जातं आणि एक लहान प्रतिकृती जी की समारंभांमध्ये ड्रेस कोडवरती घालण्यासाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. आता एक महत्त्वाचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल आहे 18(1). आर्टिकल काय सांगतं? अबॉलिशन ऑफ टायटल्स, म्हणजे जे काही किताब वगैरे आहेत ते नष्ट करणे. बालाजी राघवन विरुद्ध भारत सरकार 1996ची केस आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार सर्व एकूणच हे काही टायटल्स नाही आहेत. त्यामुळे ते कलम 18(1चे उल्लंघन करत नाहीत. अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता 1996 साली. केस लक्षात ठेवा, बालाजी राघवन विरुद्ध भारत सरकार. निर्बंध, तथापि हे पुरस्कार नावासोबतच प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणजे नावाच्या आधी किंवा नावाच्या नंतर म्हणून वापरता येणार नाहीत. म्हणजे जसं की यावर्षी रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार भेटला आहे, तर पद्मश्री रोहित शर्मा किंवा अशा प्रकारे त्यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स नावासमोर लावता येणार नाही, त्याचा वापर करता येणार नाही. पुढे जाऊया. आता बघा, पद्म पुरस्कार 2026 ह्याच्यामध्ये काही आकडे आपण पाहूया. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी प्रश्न पाहितला राज्यसेवा पूर्व 2024चा तो प्रश्न होता, ज्याच्यामध्ये आपल्याला पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री किंवा एकूण पुरस्कार किती दिलेले आहेत, महिलांना किती दिले आहेत, अशा प्रकारची काही आकडेवारी विचारली होती. तर 2026मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये पद्मविभूषण 5 आहेत, पद्मभूषण 13 आहेत आणि पद्मश्री 113 आहेत. ठीक आहे. या यादीत 2 जोडी म्हणजेच डिओ केसेस आहेत आणि जोडीतील पुरस्कार हे एकत्रच मानले जातात. ते इंडिव्हिज्युअल नसतात, तर ते एक प्रकारे वाटून आपण म्हणू शकतो. याच्यासोबतच एक आकडा लक्षात ठेवा, महाराष्ट्राला टोटल 15 पुरस्कार, पद्म पुरस्कार भेटले आहेत आणि हे हायेस्ट आहे. महाराष्ट्र 1 नंबरचं स्टेट आहे ज्याला सगळ्यात जास्त पद्म पुरस्कार भेटले आहेत. ह्याच्यामध्ये आपण म्हणलं पद्मविभूषण 1 आहे, पद्मभूषण 3 आहेत आणि पद्मश्री हे 11 आहेत. हे सगळी आपण लिस्ट थोड्या वेळात पाहणार आहोत. आता काही आकडेवारी पाहूया. जसं की एक टोटल 19 महिलांना यावर्षी पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. म्हणजे 131 पैकी 19 महिला आहेत. त्याच 131 पैकी 6 व्यक्ती हे परदेशी म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन किंवा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया श्रेणीतील आहेत. त्याच्यानंतर मरणोत्तर 16 व्यक्तींना पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा पद्मविभूषण ज्या 5 व्यक्तींना भेटलेलं आहे ते आपण पाहून घेऊ. तुम्ही इथं कशा प्रकारे मेडल असतं ते पाहू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा कला क्षेत्रातील दिग्गज आपण पाहूया. मी हे क्षेत्रानुसार डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कला क्षेत्रातील ह्या स्लाईडवर, त्याच्यानंतर पुढच्या स्लाईडवर सामाजिक कार्य असलेले. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लिस्ट पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा कला क्षेत्रातील दिग्गज म्हणजे एक जाणता चेहरा, आपण सगळेजण जाणतो यांना, धर्मेंद्र सिंग देओल. ठीक आहे, मरणोत्तर आहे, कला महाराष्ट्राचे आहेत ते. त्याच्यानंतर सुश्री एन राजम. ठीक आहे, ह्या कला या क्षेत्रातून येतात, उत्तर प्रदेशच्या आहेत. त्याच्यानंतर पद्मविभूषण सार्वजनिक कार्य या क्षेत्रातील बघा, श्री V.S. अच्युतानंदन मरणोत्तर यांना दिलेलं आहे, कार्य सामाजिक कार्य या क्षेत्रातून आणि केरळ राज्यातले ते होते. ठीक आहे. त्याच्यानंतर श्री के.टी. थॉमस यांचंही सार्वजनिक क्षेत्रातील आहेत हे आणि राज्य आहे केरळ. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता पद्मविभूषण साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर हे भेटलेलं आहे श्री P. नारायण यांना, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातले, राज्य आहे केरळ. ठीक आहे, आपण जे 5 पद्मविभूषण भेटलेले आहेत त्याच्यात पाहू शकतो 3 जण केरळचे आहेत, एक महाराष्ट्र आणि एक UP. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण पद्मभूषण पाहूया, जो की 13 जणांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कला आणि संस्कृतीमध्ये बघा, अलका याग्निक सिंगर आहेत, सगळ्यांना माहीत आहेत आपल्याला, महाराष्ट्राच्या आहेत त्या. त्याच्यानंतर श्री ममूटी हे केरळाचे आहेत, कला आपण ह्याच हेडिंग अंतर्गत पाहतोय. त्याच्यानंतर पियुष पांडे हा सुद्धा मरणोत्तर यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे,
महाराष्ट्राचे आहेत ते. त्याच्यानंतर श्री शतावधानी आर गणेश कला कर्नाटक राज्याचे आहेत. ठीक आहे. पद्मभूषण पुरस्कार आपण कला आणि संस्कृतीमधले पाहिलेले आहेत. डबल एकदा सगळे नावं रिपीट करतो. अलका याग्निक, श्री मम्मुटी, पियुष पांडे, शतावधानी आर गणेश. ठीक आहे. कला आणि संस्कृती म्हणलं की हे 4 व्यक्ती पद्मभूषणमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पद्मभूषण सार्वजनिक नेतृत्वामध्ये कोणाकोणाला भेटलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उत्तराखंड राज्याचे आहेत ते. त्यानंतर श्री शिबू सोरेन मरणोत्तर यांना भेटलेलं आहे, झारखंडचे आहेत. त्याच्यानंतर श्री व्ही के मल्होत्रा मरणोत्तर सार्वजनिक कार्य दिल्ली येथील आहेत. त्याच्यानंतर श्री वेल्लापल्ली नटेसन सार्वजनिक कार्य केरळा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा पद्मभूषण सेवा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये, याच्यामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये 2 नाव आहेत. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर नोरी दत्तात्रेय नायडू, वैद्यकशास्त्रामध्ये आहे, अमेरिका USA मधले आहेत. त्याच्यानंतर श्री कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी. ठीक आहे. वैद्यकशास्त्रामध्ये आहेत, तामिळनाडू राज्यातून येथे येतात. समाजकार्यमधून पद्मभूषण मिळालेले श्री SKM मायलानंदन. ठीक आहे. सामाजिक कार्य आणि तामिळनाडू राज्यातले आहेत ते. ठीक आहे. त्यांचं क्षेत्र आणि राज्य प्रत्येक जणांचं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, वैद्यकशास्त्रामध्ये डॉक्टर नोरी दत्तात्रेय नायडू, त्याच्यानंतर श्री कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी, त्याच्यानंतर श्री SKM मायलानंदन. ठीक आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण उद्योग आणि क्रीडा क्षेत्र बघा. उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असलेलं नाव म्हणजे उदय कोटक, महाराष्ट्राचे आहेत. लीडिंग बँकर इन्स्ट्रुमेंटल इन शेपिंग मॉडर्न इंडियन बँकिंग, बिल्ड अ ट्रस्टेड प्रायव्हेट बँक, म्हणजे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोटक महिंद्रा बँक, एक्सपांडेड इट टू ओव्हर 2000 ब्रांचेस, प्रोव्हाइडेड एम्प्लॉयमेंट टू लॅक्स अक्रॉस द कंट्री. ह्या रिमार्केबल वर्कसाठी त्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एक विजय अमृतराज म्हणून प्लेयर आहेत टेनिसचे, जे की युनायटेड स्टेटमध्ये राहतात सध्या. हू पुट इंडियन टेनिस ऑन इंटरनॅशनल मॅप, वॉन 16 सिंगल टायटल्स अँड कॅप्टन द डेव्हिस कप टीम. 16 त्यांना सिंगल्सचे टायटल्स आहेत आणि डेव्हिस कपमध्ये त्यांनी कॅप्टन्सीसुद्धा केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पद्मश्री पुरस्कार बघूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 113 जणांना पद्मश्री भेटलेला आहे. तर ह्या 113 सगळ्यात महत्त्वाचे कोण आहेत तर ते आपण पाहूया. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील आपण सगळ्यात पहिल्यांदा पद्मश्री पुरस्कार पाहू. त्याच्यामध्ये रोहित शर्मा महाराष्ट्राचे आहेत. त्याच्यानंतर हरमनप्रीत कौर पंजाब. त्याच्यानंतर सविता पुनिया हॉकीच्या प्लेयर आहेत हरियाणा. ह्यांचं खेळ लक्षात ठेवा नक्की, हे चित्र पाहिल्यावर तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे. त्याच्यानंतर बलदेव सिंग हॉकी हे सुद्धा पंजाबचे आहेत. त्याच्यानंतर पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा 4ही स्पोर्ट्स पर्सन लक्षात ठेवा. त्याच्यातले 2 जण रोहित शर्मा हरमनप्रीत कौर क्रिकेटमधले आहेत, सविता पुनिया हॉकीमधले आहेत हरियाणा, आणि बलदेव सिंग हॉकीमधले आहेत पंजाब. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा कला आणि चित्रपट कोणाला भेटलेला आहे? प्रसेनजित चॅटर्जी पश्चिम बंगालचे आहेत. चित्रपट व कला क्षेत्रासाठी बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी. त्याच्यानंतर अनिल कुमार रस्तोगी उत्तर प्रदेशचे आहेत. कला, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार. नावं दोन्ही लक्षात ठेवा, प्रसेनजित चॅटर्जी आणि अनिल कुमार रस्तोगी पश्चिम बंगाल UP. पुढे जाऊया. आता बघा महाराष्ट्रातील काही विशिष्ट म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार भेटलेले सर्वच नावे आपण पाहून घेऊ. टोटल 11 नावं आहेत 2026मध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोहित शर्मा क्रीडा क्षेत्र, भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार. त्याच्यानंतर मिकल्या लडक्या धिंडा कलाक्षेत्रामध्ये वारली संगीतकार पालघर इथून येतात ते. त्याच्यानंतर श्री रघुवीर तुकाराम खेडकर कलाक्षेत्रामधून तमाशा कलावंत आहेत. त्याच्यानंतर श्री सतीश शहा कलाक्षेत्र अभिनेते आहेत, मरणोत्तर यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर श्री R माधवन हे सुद्धा ॲक्टर आहेत, कलाक्षेत्र अभिनेते व दिग्दर्शक. त्यानंतर डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस वैद्यकीय क्षेत्रातले आहेत. स्नेहा संस्था त्यांनी स्थापन केलेलं आहे कुपोषण निर्मूलनासाठी. ठीक आहे. ही संस्था लक्षात ठेवा, आर्मिंडा फर्नांडिस स्नेहा संस्था. त्याच्यानंतर जनार्दन बापूराव बोथे समाजकार्यासाठी तुकडोजी महाराजांचे विचार प्रचारक. त्याच्यानंतर श्रीरंग देवा बाल्लाड कृषी कॉटन रिसर्चसाठी त्यांना भेटलेले आहेत, परभणीचे आहेत हे श्रीरंग देवा बाल्लाड. शेतीमधील प्रयोग त्यांच्या ह्या कॅटेगरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, कृषी कॅटेगरी. त्याच्यानंतर श्री जुझर वासी विज्ञान क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा संशोधन IIT बॉम्बे येथील आहेत ते. त्याच्यानंतर श्री सत्यनारायण नुवाल उद्योग क्षेत्र संरक्षण प्रणाली. ठीक आहे. त्याच्यानंतर
श्री अशोक खाडे, उद्योग क्षेत्र दास ऑफशोर. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण काही विशिष्ट व्यक्तींचं माहिती पाहूयात. रोहित शर्मा बघा, क्षेत्र क्रिकेट, भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी कर्णधार, भारताला मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतर लोककला आणि संस्कृतीचे रक्षक, ह्याच्यामध्ये दोघं जण अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. हे दोन्ही पण भिकल्या लडक्या धिंडा पारघरचे आहेत. अपरिचित नायक म्हणजेच जे अनसंग हिरोज म्हणून 45 जणांना यावेळेस पद्म पुरस्कार भेटलेले आहेत. त्याच्यामधले हे एक आहेत. नाव लक्षात ठेवा, वारली आदिवासी संगीतकार, पारंपरिक वाद्य जपण्याचे कार्य, वारली ह्या पद्धतीला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर श्री रघुवीर तुकाराम खेडकर, हे ज्येष्ठ तमाशा कलावंत आहेत, अनसंग हिरो त्याच कॅटेगरीमध्ये येतात. 12,000हून अधिक प्रयोग त्यांनी सादर केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री भेटलेला आहे. साराभाई वर्सेस साराभाई आणि अनेक चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आर माधवन, ओळखीचा चेहरा आहे, अभिनेते दिग्दर्शक. रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर समाजसेवेचा वसा जपणारे डॉक्टर अर्मिंडा फर्नांडिस, वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्नेहा संस्थेच्या संस्थापिका, मुंबईतील झोपडपट्टी भागातील बालकुपोषणावर त्यांनी कार्य केलेलं आहे. श्री जनार्दन बापूराव बोथे, अमरावतीचे आहेत. अपरिचित नायक म्हणजेच अनसंग हिरो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणारे ते शिक्षक आहेत, जनार्दन बापूराव बोथे. त्याच्यानंतर श्री श्रीरंग देवाबा लाड, परभणीचे आहेत. हे अनसंग हिरो शेतीमधील नवनवीन प्रयोगांसाठी आणि कृषी विकासासाठी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या स्पेसिफिक क्रॉपवर त्यांचं कार्य होतं, तर कॉटन क्रॉपवरती. ठीक आहे. 78 year old cotton farmer, acclaimed agricultural innovator and founder of ICAR approved Dada Lad cotton technology, which tripled cotton yields, educated farmers in modern practices and empowered communities across the region. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा, उद्योग आणि विज्ञान क्षेत्रामध्ये श्री जुजर वासी, विज्ञान या क्षेत्रामधून IIT मुंबईचे ते प्रोफेसर आहेत. सौर ऊर्जा संशोधनातील अग्रणी कार्य त्यांचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सत्यनारायण नुवाल, सोलार इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. ते स्वदेशी संरक्षण प्रणाली आणि दारुगोळा निर्मिती ह्याच्याशी सुद्धा रिलेटेड त्यांचं कार्य आहे. त्याच्यानंतर श्री अशोक खाडे, उद्योग क्षेत्र दास ऑफशोरचे ते MD आहेत. ठीक आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे ते उद्योजक मानले जातात. ठीक आहे. प्रचंड त्यांचं काम आहे. याच्यानंतर आपण काही प्रॅक्टिससाठी, जसं की PYQ आपण पाहितलं आहे, त्याच्याशी रिलेटेड काही MCQ तयार केलेले आहेत. त्याचे उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहेत. बघा, 2026 सालासाठी एकूण किती पद्म पुरस्कार भेटले आहेत? ऑप्शन आहेत: A ऑप्शन 113, B ऑप्शन 120, C ऑप्शन 131 आणि D ऑप्शन 133. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर मरणोत्तर आणि परदेशी व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार वगळता एका वर्षात जास्तीत जास्त किती पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात? 131, 120, 150 आणि 100. याचं देखील उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांना 2026चा पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी जाहीर झाला आहे? म्हणजे आर्मिडा फर्नांडिस यांचं क्षेत्र कोणतं होतं? सामाजिक कार्य, वैद्यकीय कार्य, कला, कृषी. याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. त्याच्यानंतर 2026मध्ये एकूण किती परदेशी नागरिक म्हणजेच फॉरेनर, NRI, PIO आणि OCI श्रेणीतील व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? एकूणमधले 131 मधले 6, 16, 19, 5. ठीक आहे. तर हे चारही प्रश्नांची उत्तरं 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. ज्याचं उत्तर 4ही बरोबर असतील तिथे मी करेक्ट म्हणून कमेंट देईल. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण सर्व पद्म पुरस्कार पाहितलेले आहेत. पद्मश्री भरपूर प्रमाणात आहेत, परंतु त्यातले काही महत्त्वाचे आपण इथे पाहितलेले आहेत. ती नावं लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीचं कार्य कोणतं आहे, कोणत्या क्षेत्रात आहे आणि काही विशिष्ट माहिती कोणत्या राज्यातली आहे, अशा प्रकारचे ही सगळी माहितीची एक छोटीशी नोट्स काढा. 1 पेजर नोट्स तुम्ही जर काढून ठेवली तर प्रश्न 100% तुमचा बरोबर येईल. ठीक आहे. आजच्या लेक्चरची PDF मिळवण्यासाठी सिरियस MPSC ॲस्पिरंट ऑफिशियल ह्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्याची लिंक मी खाली पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.